हॅलो फ्रेंड्स, ग्रुप सी पूर्व परीक्षेमध्ये 65 प्लस मार्क्स कसे मिळवायचे त्याचं मास्टर प्लॅन, त्याची स्ट्रॅटेजी या सेशन मध्ये आपल्याला डिस्कस करायची आहे. 65 प्लस मार्क्स मिळवण्यासाठी रिव्हिजन कशा करायच्या, रिव्हिजन किती झाल्या पाहिजेत, पीवायक्यू कसे सॉल्व्ह करायचे, त्यासाठी मास्टर प्लॅन आपण या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, डिटेल्स मध्ये आणि तेही कलर इन्फोग्राफिक इमेजेसच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत हा मास्टर प्लॅन. ठीक आहे, सो बघा एकूण 92 दिवस आपल्याला ग्रुप सी साठी शिल्लक आहे. ठीक आहे, 2619 जागा आहेत. 27 सप्टेंबरला ग्रुप सी ची पूर्व परीक्षा होणार आहे आणि आजपासून 92 दिवस शिल्लक आहेत. 4 दिवस जून मधले, 31 दिवस जुलै मधले, 31 दिवस ऑगस्ट महिन्यामधले आणि 26 दिवस सप्टेंबर महिन्यामधले असे 92 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. या 92 दिवसामध्ये जवळपास आपल्या 4 रिव्हिजन झाल्या पाहिजेत. म्हणजे 4 वेळा पहिलं वाचन आणि 3 रिव्हिजन, म्हणजे ओव्हरऑल 4 रिव्हिजन आपल्या झाल्या पाहिजेत. म्हणजे पहिलं फर्स्ट रीडिंग, पहिली रीडिंग आणि अंडरस्टँडिंग ही तुमची 35 दिवसामध्ये झाली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे पूर्ण पहिलं जे रीडिंग आहे विथ अंडरस्टँडिंग हे पहिल्या 35 दिवसामध्ये पूर्ण अभ्यासक्रमात झालं पाहिजे. दुसरी रीडिंग आणि त्याचं रिव्हिजन हे 31 दिवसामध्ये झालं पाहिजे. तिसरी रीडिंग आणि रिव्हिजन हे 20 दिवसामध्ये झालं पाहिजे आणि शेवटच्या 6 दिवसामध्ये क्विक आणि फास्ट रिव्हिजन तुमची झाली पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल तुमच्या अशा 4 रिव्हिजन या 92 दिवसामध्ये पडल्या पाहिजेत. ठीक आहे, बघा विषय एकूण 8 विषय आहेत. भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता असे 8 विषय आपल्याला या पूर्व परीक्षेसाठी आहेत. ठीक आहे, आणि हे पूर्ण कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, ओके, मास्टर प्लॅन आपण डिस्कस करतोय. बघा शेवटपर्यंत हे सेशन तुम्ही अटेंड करायचंय, तुमचा खूप फायदा होणार आहे. ठीक आहे, यस, खूप फायदा होणार आहे. बघा आता याच्यामध्ये 65 प्लस मार्क्स घेण्यासाठी काय काय आपल्याला करणं एक्सपेक्ट आहे. यस, सर्वात महत्वाचं की सर्व विषयाची किमान 4 वेळा सखोल रिव्हिजन झाली पाहिजे. म्हणजे पहिला मुद्दा, जे सर्व विषय आहेत त्याची 4 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे. ठीक आहे, यस, त्याच्यामध्ये संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायच्या, कमकुवत जो भाग आहे तुमचा तो स्ट्रॉंग करायचा आहे. ठीक आहे, अॅक्युरसी मेंटेन करायची आहे. ठीक आहे, यस, तसंच दुसरा महत्वाचा मुद्दा की शेवटचे दिवस आहेत, शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला क्विक रिव्हिजन करायचे, त्यासाठी शॉर्टकट नोट्स तुमच्या तयार पाहिजेत. ठीक आहे, जीएसच्या सर्व विषयाच्या शॉर्टकट नोट्स, कारण शेवटी आपल्याला पुस्तकं वाचणं होत नाहीत आणि म्हणून आपल्याला क्विक रिव्हिजन साठी म्हणून शॉर्टकट नोट्स आपल्याला पाहिजेत. त्या क्विक रिवाइज झाल्यावर परीक्षेत जशा तशा आठवत असतात. तसंच मागील 6 ते 7 वर्षाच्या पीवायक्यूचा चांगला अभ्यास करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन एकतर ते रिपीट होतात, रिपीट नाही झाले तर त्याच्या अवतीभोवती प्रश्न येतात किंवा प्रश्न कसे येतात ते कळतं. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन 6 ते 7 वर्षाचे आपण अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, किमान 25 प्रश्नपत्रिका म्हणजे 100 मार्काच्या आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर सराव अशा 25 प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला टाइम मॅनेजमेंट तिथं होणार आहे. किमान प्रत्येक विषय, जे आपले जीएस चे 6 विषय आहेत अशा 6 आणि तुमचे गणित बुद्धिमत्ता हे 2 विषय पकडा, 8, जवळपास किमान प्रत्येक विषयाचे म्हणजे जीएस चे जे 6 विषय आहेत ते प्रत्येक विषयाचे किमान 500 एमसीक्यू झाले पाहिजे तुमचे सॉल्व्ह करून. प्रॅक्टिसचे बरं, किमान 500 आणि टॉपिक वाईज ते प्रॅक्टिसचे एमसीक्यू सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमचा कॉमन सेन्स जो आहे एमसीक्यू सॉल्व्ह करण्याचा, प्रश्न सॉल्व्ह करण्याचा तो डेव्हलप होणार आहे. ठीक आहे, तसंच महत्वाची आकडेवारी, ठीक आहे, अतिशय महत्वाचं आहे. पाठांतर, महत्वाची आकडेवारी असते इतिहासामध्ये, भूगोलामध्ये, अर्थशास्त्रामध्ये, सगळ्या विषयामध्ये महत्वाची आकडेवारी पाठ करा. तसंच इसवी सन पाठ करायचे आहेत. इतिहासामधले राज्यघटनेमधले कलम असतील किंवा सायन्स मधल्या काही फॅक्च्युअल गोष्टी असतील, भूगोलामधल्या नद्या, उपनद्या, ठीक आहे, डोंगर रांगा, ठीक आहे, त्यांची उंची, असे महत्वाचे आकडेवारी आणि इसवी सन तुम्ही पाठ करायचे आहेत. ठीक आहे, ओके, 65 प्लस साठी ही स्ट्रॅटेजी आहे, अतिशय महत्वाची स्ट्रॅटेजी आहे तुमच्यासाठी म्हणून, आणि तुम्हाला याचा पूर्ण लाभ होणार आहे. सर्व विषयातील महत्वाच्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. कारण बघा आता गट ब पूर्व परीक्षा 2025 झाली होती आता 14 जूनला, आणि इकॉनॉमिक्स हा कन्सेप्च्युअल विचारला होता.
त्याच्यामुळे संकल्पना ज्या आहेत, संकल्पना कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या आणि त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कारण प्रश्न हे कन्सेप्च्युअल पण येतात, फॅक्च्युअल पण येतात, दोन्ही प्रकारचे प्रश्न कव्हर करायचे, म्हणून संकल्पना चांगल्या समजून घ्यायच्या आहेत. सर्व विषयाची संदर्भ पुस्तके व्यवस्थित रिवाइज करा. हा, तुमच्याकडे क्लासच्या नोट्स आहेतच, ठीक आहे. क्लासच्या नोट्स सोबतच तुम्ही संदर्भ पुस्तके, त्या विषयाचे एक एक संदर्भ पुस्तक जे चांगलं आहे ते तुम्ही छानपैकी वाचलं पाहिजे, छान त्याचं रिव्हिजन झालं पाहिजे. कंपल्सरी आहे, कंपल्सरी. स्टेट बोर्ड म्हणा, काही एनसीईआरटी मधला भाग आहे, ठीक आहे, किंवा स्टँडर्ड रेफरन्स बुक मधला भाग आहे, तो तुम्ही कव्हर केला पाहिजे. तसंच प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना अभ्यासाचं नियोजन करा, ठीक आहे. आपल्याकडे 92 दिवस आहेत. प्रत्येक दिवसाचं मी तुम्हाला देणार आहे की प्रत्येक तासामध्ये कसा अभ्यास करायचा आहे, प्रत्येक महिन्यामध्ये कसा अभ्यास करायचा आहे, ते तुम्हाला मी इथे सांगणार आहे. म्हणून प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक महिन्याचं अभ्यासाचं नियोजन तुम्ही करायचं आहे. प्रत्येक दिवसाचं आणि प्रत्येक महिन्याचं अभ्यासाचं नियोजन करा आणि ते नियोजन परफेक्ट पाळायचं आहे, ते पूर्ण करायचं आहे, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि 92 दिवसामध्ये तुम्हाला चांगला स्कोर येणार आहे. मी आता पुढे पर डे कसं नियोजन करायचं, रिव्हिजन किती दिवसामध्ये करायचं, ते पण पुढे सांगणारच आहे. सर्व प्रकारच्या डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहायचंय, ठीक आहे. म्हणजे तुमचं मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, किंवा अवांतर गप्पा टप्पा असतील किंवा इतर काही, या सर्व प्रकारच्या डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहा. त्याच्यात वेळ वाया जाऊ देऊ नका. तुमच्या आयुष्याचे हे 92 दिवस आहेत, अतिशय महत्वाचे आहेत, ठीक आहे. जर तुम्हाला नोकरी लागली की तुमच्या आयुष्यामधल्या सगळ्या समस्या संपणार आहेत, ठीक आहे. येस, त्याच्यामुळे सर्व प्रकारच्या डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहा. 92 दिवस स्वतःला सांभाळायचं आहे. कुठलेही समजा राग असेल, काही टेन्शन असेल, चिडचिड असेल, किंवा काही भावनिक काही गोष्टी असतील, याच्यावर तुम्हाला याचं व्यवस्थापन करायचं आहे, ठीक आहे. कुठल्याही भावनेच्या आहारी जायचं नाही. राग, टेन्शन, चिडचिड अशी कुठलीही गोष्ट निगेटिव्ह मनात ठेवायची नाही, कारण तुम्हाला अभ्यास खूप करायचा आहे. मग सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर 100% मित्रांनो तुमचा स्कोर हा 65+ जाणार आहे, म्हणजे जाणार आहेच, ठीक आहे. ओके, मग यासाठी प्रत्येक दिवसाचा शेड्यूल कसा असला पाहिजे, प्रत्येक दिवसाचा शेड्यूल आपला कसा असावा, ठीक आहे. बघा, दिवसाचे 24 तास, ते 24 तासापैकी किमान तुम्ही 12 तास अभ्यास केला पाहिजे आणि 12 तास तुम्हाला इतर गोष्टीसाठी उपलब्ध होतो. म्हणजे झोप तुम्ही 7 तास घ्या, बाकीच्या गोष्टीसाठी काही गोष्टी, ठीक आहे. येस, तर तुम्हाला 12 तास हा किमान अभ्यास करायचा आहे. म्हणजे बघा कसा असू शकतो, सकाळी तुम्ही 6ला उठायचं आहे, 6 ते 8, या 6 ते 8 मध्ये तुम्ही तुमचं आवरायचं, म्हणजे आंघोळ, ब्रश वगैरे, ठीक आहे. आणि कंपल्सरी मित्रांनो तुम्ही व्यायाम करा, प्राणायाम करा, ध्यान इथं करायचं आहे. व्यायाम म्हणजे खूप असं जिम वगैरे लावायची नाही, पण तुमचं वॉर्मअप, थोडं थोडं चालणं, योगा करा. त्याच्यामुळे काय होईल, तुमच्या शरीरामध्ये एक एनर्जी तयार होईल, ठीक आहे, आणि तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह फिलिंग्स येतील, ठीक आहे. व्यायाम आवश्यक आहे, जो तंदुरुस्त बनवतो, कॉन्फिडन्स वाढवतो, आपल्याला आपल्या शरीरामध्ये एनर्जी तयार करतो, जो अभ्यासासाठी आवश्यक आहे. निगेटिव्ह गोष्टी डोक्यातल्या ज्या आहेत त्या निघून जातात, पॉझिटिव्ह आपण राहतो. प्राणायाम आवश्यक आहे, कारण आपल्याला खूप सारा अभ्यास करायचंय, लक्षात ठेवायचंय, पाठ करायचंय, त्याच्यामुळे प्राणायाम, कारण आपल्या ब्रेनला ऑक्सिजन पुरला पाहिजे, ठीक आहे. जेवढा ब्रेनला ऑक्सिजन पुरेल तेवढा आपण फ्रेश राहू, तेवढ्या गोष्टी लक्षात राहतात. म्हणून तुम्ही रेग्युलर प्राणायाम करा, 10-15 मिनिटं प्राणायाम करा. ध्यान करा, कारण आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आवश्यक आहे. 12-12 तास अभ्यास करायचा आहे, मन आपलं चंचल असतं, ठीक आहे. म्हणून मग त्याला थोडंसं कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. डोळे बंद करून एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. मग हे सकाळी तुम्ही 2 तासामध्ये, इव्हन तुमच्या नाश्त्यासहित नाश्ता पण थोडासा करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यासासाठी एनर्जी राहील, थकल्यासारखं वाटणार नाही. हे 6 ते 8 मध्ये तुम्ही आवरा. 8 वाजता तुम्ही अभ्यासिकेत जायचं आहे. मग सकाळी 8 ते 11 तुम्ही जीएसचा एक विषय घ्या. आता कोणते विषय कसे घ्यायचे ते पण मी पुढे सांगणार आहे. जीएसचा एक विषय तुम्ही घ्यायचा आहे 8 ते 11 पर्यंत, ठीक आहे. म्हणजे जवळपास 3 तास तुमचं वाचन होतं, मग थोडं थकल्यासारखं झालं तर तुम्ही 11-10 जो आहे 11-10 म्हणजे तुम्ही ब्रेक घेऊ शकता. 11 ते 11-10 पर्यंत म्हणजे 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. नंतर मग 11-10 ते 12:40 पर्यंत म्हणजे दीड तास तुम्ही गणिताची प्रॅक्टिस करा. प्रॉपर 1.5 तास गणिताची प्रॅक्टिस करा. विषयामध्ये पण चेंज होऊन जाईल. जीएस झालेला आहे, आता वाचून झाले, आता तुम्हाला आकडेमोड करता येतात. म्हणजे गणित जे आहे गणित तुम्ही करू शकता. म्हणजे 11-10 ते 12:40 म्हणजे 1.5 तास तुम्ही गणिताची प्रॅक्टिस करा. आणि मग 12:40 ते 1 वाजेपर्यंत तुम्ही जेवण, 20 मिनिटात तुम्ही तुमचं जेवण दुपारचं आवरू शकता, ठीक आहे. अभ्यासिकेत जेवण करायचं आहे, टिफिन लावायचं आहे, ठीक आहे. रूमवर वगैरे जायचं नाही, जास्त वेळ वाया जातो, वेळ महत्वाचा आहे.
त्यानंतर 1 ते 2.5 मध्ये तुम्ही चालू घडामोडी करायच्या, रोज चालू घडामोडी. मग तुम्ही परिक्रमा, सिम्प्लिफाईड कुठलेही वापरा, 1 ते 2.5 तुम्ही चालू घडामोडी करायच्या. त्याच्यानंतर 2.5 ते 3 थोडंसं जेवण झालंय, अभ्यास पण झालाय, थोडंसं नॅप घ्या, कंपल्सरी घ्या. नॅप म्हणजे अभ्यासिकेमध्ये टेबलवर थोडंसं काय करायचंय, डोळे बंद करून पडायचं 30 मिनिटं, पॉवर नॅप असं म्हणूया. कारण तुम्ही फ्रेश होता, थकवा जातो आणि परत तुम्हाला रात्र म्हणजे 11 वाजेपर्यंत अभ्यास करण्याची ताकद मेंटेन राहते. म्हणून अभ्यासिकेमध्येच असा 2.5 ते 3 असा तुम्ही नॅप छोटासा घ्या तुम्ही, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर 3 ते 4.5 आता तुम्ही फ्रेश झालेला आहात, ठीक आहे, फ्रेश झालेला आहात तुम्ही, तर 3 ते 4.5 मध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता करायचंय. गणित झालं त्याच दिवशी बुद्धिमत्ता करायचं, कारण आपले 20 प्रश्न आहेत, 20 प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे सॉल्व्ह करायचे आणि म्हणून मग आपल्याला बुद्धिमत्तेलाही 1.5 तास वेळ द्यायचा आहे. 3 ते 4.5 मध्ये हे करायचं आहे. त्यानंतर 4.5 ते 6 मध्ये परत जीएस, एका दिवशी जीएसचा एकच विषय घ्या, एकच विषय घ्या. बघा तुमचे एरवी 4 विषय होतात, जीएसचा एक विषय आहे, गणिताचा दुसरा विषय, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी, 4 विषय खूप झाले. जीएसचा एकच विषय घ्या. तो जर तुम्ही एका दिवसामध्ये जास्त वेळ जर केला तर तो जास्त लक्षात राहतो, जास्त सखोल आपण त्याच्यात जातो आणि तो लवकर संपतो, ठीक आहे. यस, त्याच्यानंतर 6 ते 6:15 तुम्ही टी ब्रेक घेऊ शकता, थोडस टी ब्रेक घ्या. त्याच्या 6:15 ते 8 वाजेपर्यंत परत तो सकाळचा जीएसचा विषय घ्यायचा आहे, ठीक आहे, ते विषय घ्या. परत मग 8 ते 8:30 पर्यंत तुम्ही डिनर वगैरे रात्रीचं जेवण करू शकता. त्यानंतर 8:30 ते 9 मध्ये तुम्हाला थोडंसं मोबाईलचा, ठीक आहे, म्हणजे घरच्यांना फोन करणे, पैसे मागवणे, काही रिप्लाय देणे, एवढंच करा. 8:30 ते 9 एवढा वेळ पुरेसा आहे. आणि नंतर परत 9 ते 11 रात्री परत जीएस करा, दिवसभराचं पूर्ण रिवाइज करा, याच्या दरम्यान पीवायक्यू पण करा, म्हणजे हा संध्याकाळचा वेळ आहे, इथं जीएस करा, दिवसभराचं पूर्ण रिव्हिजन करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते करा. याच्यामध्ये तुम्ही पाठांतर पण करू शकता, काही काही गोष्टी पाठांतर, शॉर्टकट नोट्स पण काढू शकता, कुठली ऍक्टिव्हिटी करू शकता. जीएस करा, दिवसभराचं पूर्ण रिव्हिजन करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करा, त्याच्यावरचे पाठांतर पण करा, ठीक आहे, आकडेवारी पाठ करता येतात आणि शॉर्टकट नोट्स जे आहेत त्या तयार करता येऊ शकतात, ठीक आहे. मग तुम्ही असं 11 वाजेपर्यंत अभ्यास करा आणि 11 ते 6 म्हणजे 7 तास तुम्ही झोप घ्या, 7 तास प्रॉपर तुमची 7 तास झोप होते. आणि 7 तास जर झोप झाली तर परत तुम्ही उद्या दिवसभर चांगला अभ्यास करू शकता. म्हणजे हा तुमचा पर डे तुमचा हा टाइम टेबल असणार आहे, ठीक आहे. ओके, बघा आता एकूण आपल्याला 4 रिव्हिजन करायचे आहेत, 4 रिव्हिजन. मग हे 4 रिव्हिजन कशा करायच्या आहेत बघा. पहिली रिव्हिजन आपली सुरू होईल 27 जून पासून, 27 जून ते 1 ऑगस्ट म्हणजे आजपासून, ठीक आहे. 27 जून ते 1 ऑगस्ट म्हणजे जवळपास 35 दिवसामध्ये आपल्याला पहिलं वाचन करायचं आहे. बरं, मग पहिलं वाचन कसं करायचं आहे. हा पहिलं वाचन राज्यघटना तुम्ही 8 दिवसात करा. राज्यघटना, पंचायत राज, नगरपालिका हे 8 दिवसामध्ये करा. याच्यामध्ये मग 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, पंचायत राज व्यवस्था, नगरपालिका, महत्वाच्या घटना दुरुस्ती, पीवायक्यू, समित्या, ह्या महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये करून घ्या. अर्थशास्त्र 8 दिवस करा. याच्यात मूलभूत संकल्पना, भारतीय अर्थव्यवस्था, कृषी, उद्योग, सेवा, अर्थसंकल्प, योजना, पीवायक्यू वगैरे करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर सायन्स सुद्धा 8 दिवस, कारण हे 15-15 मार्काला आहेत म्हणून त्याला 8-8 दिवस दिले. याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरण वगैरे पीवायक्यू करून घ्या. त्यानंतर इतिहास 10 मार्काला आहे, ठीक आहे, त्याला 5 दिवस, कारण वेळच कमी आहे. त्याच्यामध्ये प्राचीन मध्ययुगीन चुकीनं आलेला आहे. आधुनिक भारत असेल, महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधारक, हे तुम्ही चांगलं करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर भूगोल जो आहे, भूगोलाला 6 दिवस तुम्ही भूगोल 6 दिवसामध्ये कव्हर करा. आता आपण काय करणार आहोत, आपले गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे कंटिन्यू राहणार आहेत, कंटिन्यू परीक्षेपर्यंत ते कंटिन्यू, ते 3 विषय कंटिन्यू. म्हणून मग आपण इथं त्या 3 विषयाला वेळ नाही दिलेला आपण. बाकी फक्त जीएसचे जे 5 उरले का त्यालाच हा वेळ दिलेला आहे, ठीक आहे. येस, म्हणजे बघा कसा आपला असा शेड्यूल असला पाहिजे ऍक्च्युली. म्हणजे गणित जे आहे, गणित दिवसभरामधनं 1.5 तास करायचं, ठीक आहे. बुद्धिमत्ता दिवसभरामधनं 1.5 तास करायचं, 1.5-3. चालू घडामोडी 1.5 तास करा, 4.5 तास. बाकी तुमचा जीएस जो आहे तो 6 ते 7 तास तुम्ही करू शकता, 6 तास करा वाटलं तर. आणि 1.5 तासामध्ये तुम्ही दिवसभराचं रिव्हिजन, पीवायक्यू, पाठांतर, शॉर्टकट नोट्स करू शकता. म्हणजे असा तुमचा एकंदरीत हा 12 तासाचा तुमचा हा प्लॅन असला पाहिजे, एकूण 12 तास, ठीक आहे. ओके, करा. फक्त 92 दिवस करायचंय, त्याच्याने तुमचं आयुष्य बदलणार आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला आता चांगली संधी आहे, नोकरी लागलीच पाहिजे, त्यासाठी अभ्यास करा, तुम्ही करू शकता, ठीक आहे.
यस तुम्ही करू शकता, काही अडचण नाहीये. असं 12 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता पहिलं वाचन, पहिली जी रीडिंग आहे, पहिलं वाचन, मग हे पहिलं वाचन कसं करायचं बघा. या पहिल्या वाचनामध्ये काय, पूर्ण अभ्यास कव्हर करा. डोकं शांत ठेवून कुठलीही घाई गर्दी न करता प्रत्येक विषय व्यवस्थित वाचा. संदर्भ साहित्यामधून, नोट्स मधनं पूर्ण वाचा. घाई गडबड करूच नका. ठीक आहे, पूर्ण सिलेबस कव्हर करा. असं पीवायक्यू ओरिएंटेड नका. जे जे सगळे टॉपिक व्यवस्थित जे आहेत ना आतापर्यंत विचारलेले सगळे कव्हर करा. ठीक आहे, ओके. कोणताही टॉपिक सोडू नका. नियोजनबद्ध पद्धतीने ते कव्हर करा. त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिक मध्ये ज्या संकल्पना आहेत त्या चांगल्या समजून घ्या. म्हणजे विज्ञान मधल्या असतील, अर्थशास्त्र मधल्या असतील, संकल्पना चांगल्या समजून घ्या. ठीक आहे, तसं फक्त वाचू नका. का आणि कसे, त्याच्या मग ती संकल्पना तशीच का आहे. ठीक आहे, का, केव्हा, कोण, कोठे असे प्रश्न विचारा, म्हणून जेणेकरून ते लक्षात राहू शकतं. आणि टॉपिक थोडस हळूवार, थोडी स्पीड कमी असते तरी चालतं, पण ते समजून घ्या. नाही तर भर वाचत गेल्यावर काही समजणार नाही. असं करू नका. हळूवार जा, व्यवस्थित जा, व्यवस्थित समजून तो टॉपिक घ्यायचा आहे. घाईघाईने गडबडीत न समजता वाचायचं नाही. तो वेळच वाया जात असतो. त्याच्यामुळे व्यवस्थित प्रत्येक टॉपिक व्यवस्थित समजून घ्यायचा आहे हळूवारपणे. ठीक आहे, यस. त्याच्यामध्ये जी आकडेवारी असेल, आकडेवारी ती लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. जसं भूगोलामध्ये असते, इतिहासामध्ये असते, राज्यघटनेमध्ये कलम असतात, घटना दुरुस्ती, ते पाठ करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, यस. वाचलेल्या टॉपिकवर मागचे प्रश्न कोणते होते ते अभ्यासा. म्हणजे जो टॉपिक तुम्ही वाचलाय ना त्याच्यावरती पीवायक्यू तुम्ही करायचे. पीवायक्यू वाचून घ्या की नेमकं घटना निर्मितीची प्रक्रिया, नेमकं पीवायक्यू काय होते. सायन्स मध्ये समजा काही प्राण्यांचं वर्गीकरण, त्याच्यावर पीवायक्यू काय होते हे करून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त काय करा, पहिल्याच वाचनामध्ये थोडस लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जसं शॉर्ट नोट्स, कीवर्ड्स, फ्लॅश कार्ड्स, माइंड मॅप याचा वापर करून जास्तीत जास्त तुम्हाला ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. महत्वाचे मुद्दे अंडरलाईन करा. नोट्स मध्ये, पुस्तकामध्ये महत्वाचं वाटतं ना ते अंडरलाईन करा. ठीक आहे, मग हे सगळे तुम्हाला पहिली जे रीडिंग आहे, रीडिंग प्लस अंडरस्टँडिंग म्हणूया, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. म्हणजे अभ्यासही कसा करायचा ते पण मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपली दुसरी रिव्हिजन आहे. दुसरी रिव्हिजन म्हणजे दुसऱ्या रिव्हिजन कधीपर्यंत ही 30 दिवसाची असणार आहे. 2 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या दरम्यान ही दुसरी रिव्हिजन असेल. राज्यघटनेला 7 दिवस द्यायचे आहेत, आता दिवस कमी आहेत. सामान्य विज्ञानाला 7 दिवस द्यायचे, अर्थशास्त्राला 7 दिवस द्यायचे, इतिहासाला 5 दिवस आणि भूगोलाला 5 दिवस, असे एकूण जवळपास आपल्याकडे 30 दिवस आहेत. 2 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या दरम्यान हे रिव्हिजन आपल्याला करायचं आहे. आता ही दुसरी रिव्हिजन कशा प्रकारे असली पाहिजे आपली. ठीक आहे ना, यस. थोडस समजून घेऊन गतीने वाचा. समजूनच घ्यायचंय, पण थोडा पहिल्या रिडिंग पेक्षा आता स्पीड आपली वाढली पाहिजे, कारण एक झाली ना आता. ठीक आहे, त्याच्यामुळे आता थोडीशी गतीने झाली पाहिजे. ठीक आहे, एक संकल्पना चांगल्या करा. परत संकल्पनावर आपल्याला चांगला भर द्यायचा दुसऱ्या रिव्हिजन मध्ये. आकडेवारी मात्र आता पाठच करायची. ठीक आहे ना, इतिहासाची, भूगोलाची, राज्यघटनेची, सायन्सची आकडेवारी पाठ करा. आता याच्यामध्ये पीवायक्यू तुम्ही रिगोरसली करा, मात्र एकदम थरोली. पहिल्या वेळेस तुम्हाला नाही झाले, पण आता दुसऱ्या रिव्हिजन मध्ये पीवायक्यू एकदम चांगले करा. जास्त वेळा वाचा. शॉर्टकट नोट्स कंपल्सरी काढा. पहिल्यांदा वाचण्यामुळे काय झालं, तुम्हाला एक आवाका आलाय. आता तुम्ही शॉर्टकट नोट्स काढा, कारण तुम्हाला नंतर त्याला रिवाइज करायचं आहे. टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करायच्यामध्ये, कारण आता पहिलं रिव्हिजन झालं, दुसरं सुरू आहे, मग तुमचा किती अभ्यास झाला हे तुम्हाला कळणार आहे. टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करायची आहे, कारण त्या परीक्षा हॉलमध्ये टाइम मॅनेजमेंट झाला पाहिजे, यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे. टेस्ट सिरीज मध्ये जे मार्क्स पडतायत त्यानुसार सुधारणा करा तुम्ही. ठीक आहे ना, नुसतं जॉईनच करू नका, तर टेस्ट सिरीज मध्ये मार्क्स किती पडतायत त्यानुसार तुम्हाला सुधारणा करायचं आहे. ठीक आहे, मग अशा प्रकारे तुमची दुसरं वाचन हे इतक्या दिवसामध्ये असलं पाहिजे. प्रत्येक विषयाला एवढे दिवस द्यायचे आणि अशा प्रकारे तुम्ही त्याच्यावर दुसऱ्या रिव्हिजन मध्ये भर द्यायचा आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तिसरी रिव्हिजन जी आहे, ही तिसरी रिव्हिजन कशा प्रकारे झाली पाहिजे. ठीक आहे, एकूण 20 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. आता 20 म्हणजे 1 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या दरम्यान आपली ही तिसरी रिव्हिजन होणार आहे. 1 सप्टेंबर ते 20. ठीक आहे, बघा राज्यघटना ज्या आहेत, राज्यघटनेला 5 दिवस आपल्याला मिळत आहेत. आता 20 दिवस कमी झालेले आहेत. त्यानंतर सायन्स जे आहे, सामान्य विज्ञान. ठीक आहे, सामान्य विज्ञानासाठी आपल्याला 5 दिवस आहेत. 5 दिवसामध्ये राज्यघटना 5 दिवसामध्ये कव्हर करा, सामान्य विज्ञान 5 दिवसामध्ये कव्हर करा, कारण तुम्हाला आता लाईन टू लाईन वाचायची गरज नाहीये. ठीक आहे, अर्थशास्त्र सुद्धा 5 दिवसामध्ये कव्हर करायचंय. इतिहास 3 दिवसामध्ये कव्हर करा. भूगोल 2 दिवसामध्ये कव्हर करा, कारण दिवसाची तुम्हाला 6 ते 7 तास वेळ मिळतोय, त्याच्यामुळे एवढ्या दिवसामध्ये तुमचं होणार आहे.
कारण आता ही तिसरी रिव्हिजन चाललेली आहे, 2 ऑलरेडी झाल्यात, तिसरी आहे, त्याच्यामुळे कमी वेळामध्ये तुमचा तो विषय कव्हर होऊ शकतो. ठीक आहे, येस, डेफिनेटली तो विषय जो आहे तो कव्हर होऊ शकतो. आता तिसरं वाचन करताना कशा प्रकारे वाचन करायचं, किती दिवसामध्ये करायचं हे तर लक्षात आलं, पण ते कशा प्रकारे करायचं आहे. ठीक आहे, आता परीक्षाभिमुख महत्वाचे मुद्दे वाचा. आता लाईन टू लाईन वाचू नका, जे परीक्षेला आवश्यक आहे तुम्हाला ते कळालेलं आहे ते वाचा. सर्व आता लाईन टू लाईन वाचू नका. ठीक आहे ना, म्हणजे तिथे तुम्ही पॉइंट्स काढलेले आहेत, हेडिंग्स आहेत, पॉइंट्स आहेत, हेडिंग्स आहेत, चार्ट आहेत, टेबल्स आहेत, निष्कर्ष आहेत, आकडेवारी, ते तुम्ही करा कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. ठीक आहे, येस, आकडेवारी पाठ करायची. परत तिसऱ्या रिव्हिजन मध्ये आकडेवारी पाठ करा. संकल्पना, कन्सेप्ट त्या परत तुम्हाला रिवाइज करायच्या आहेत. आता शॉर्टकट नोट्स, ज्या दुसऱ्या वेळेस शॉर्टकट नोट्स काढल्या ना, त्या आता शॉर्टकट नोट्स तुम्ही रिवाइज करायच्या आहेत. ठीक आहे, येस. तसंच लक्षात ठेवण्यासाठी म्हणून थोडेसे ट्रिक्स डेव्हलप करा. लक्षात ठेवण्यासाठी काही आकडेवारी, त्यासाठी ट्रिक्स डेव्हलप करा. माइंड मॅप, निमोनिक्स विकसित करा. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स, माइंड मॅप, निमोनिक्स. ठीक आहे, इमॅजिनेशनचा वापर करा. आता पीवायक्यू थरोली करा, म्हणजे तुम्ही एकदम जबरदस्त करा. आता पीवायक्यू ला सोडूच नका, खतरनाक पीवायक्यू करून ठेवायचे. आता इथे पाठांतर तुम्हाला चांगलं करावं लागेल, पाठांतरावर भर द्यायचा आहे. ठीक आहे, जी काही तुम्ही टेस्ट सिरीज लावली होती त्याच्यामध्ये काही चुका होत आहेत, कोणता विषय वीक राहतोय त्याच्यावर काम करायचं, चुकांवर इम्प्रूव्हमेंट करा. जे काही तुमचे आता कमकुवत विषय राहिलेत, कारण 2 रिव्हिजन तुमच्या झाल्यात, टेस्ट सिरीज पण चालू आहे, मग तुम्हाला आता कळेल की कोणत्या विषयात तुम्ही कमी आहात, कोणत्या टॉपिक मध्ये, त्याच्यावर तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. आणि सतत रिव्हिजन करत राहा. जेवढी जास्त रिव्हिजन करणार आहात तेवढं तुम्हाला तो लक्षात टॉपिक राहणार आहे. म्हणजे मग तिसऱ्या वाचन रिडिंग मध्ये, रिव्हिजन मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या पद्धतीने तुमची रिडिंगची स्ट्रॅटेजी ठेवायची आहे. त्याच्यानंतर चौथं आणि आता शेवटची रिव्हिजन. आता हे अंतिम प्रहार म्हणूया. आता आपण आलो अंतिम प्रहार मध्ये. एकूण फक्त 6 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत परीक्षेला. 21 सप्टेंबर पासून ते 26 सप्टेंबर पर्यंतचा हा आपला प्लान आहे आणि प्रत्येक विषय एक दिवस करायचा. आता राहिलेच किती दिवस आपल्याकडे? 6 दिवस शिल्लक आहेत. आणि मग गणित बुद्धिमत्ता जर सोडलं तर 6 विषय जीएस चे पण आहेत, म्हणून प्रत्येक दिवशी एक विषय घ्यायचा. ठीक आहे ना, येस, म्हणजे एक दिवस करून तुम्ही पूर्ण करू शकता. म्हणजे प्रत्येक विषयाला एक दिवस द्या. एक दिवस राज्यघटना, एक दिवस अर्थशास्त्र, एक दिवस इतिहास, एक दिवस भूगोल, ठीक आहे, एक दिवस सायन्स, चालू घडामोडी, असं कोणी एक दिवस तुम्ही ते करा. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला आता ज्या तुम्ही शॉर्टकट नोट्स काढल्यात ते शॉर्टकट नोट्स रिवाइज करा. टेस्ट सिरीज मध्ये जे मुद्दे तुम्ही त्या पेपरवर लिहून घेतले टेस्ट सिरीजचे, ते रिवाइज करा. पीवायक्यू रिवाइज करा. ठीक आहे, म्हणजे काय काय करणार आहात तुम्ही, हे शेवटचं आहे. तर क्विक रिव्हिजन करायची आहे. ज्या तुम्ही शॉर्टकट नोट्स काढल्यात त्या शॉर्टकट नोट्स रिवाइज करायच्या आहेत. टेस्ट सिरीज मध्ये जे नवीन मुद्दे तुम्हाला लक्षात आले ते रिवाइज करायचे त्या पेपरवरचे, आणि महत्वाचे पीवायक्यू रिवाइज करायचे आहेत. ठीक आहे, येस, कुठेही घाबरायचं नाही. अशा प्रकारे तुमची शेवटची रिव्हिजन 26 सप्टेंबरला, आणि तुम्ही जबरदस्त रित्या आता परीक्षेला तयार झालेले आहात. एकदम जबरदस्त तुमची रिव्हिजन झालेली आहे. ठीक आहे ना, ओके. बघा, ओके, त्यानंतर आता याच्यासाठी संदर्भ साहित्य कोणकोणतं लागणार आहे? संदर्भ साहित्य अतिशय महत्वाचा रोल प्ले करतं. संदर्भ साहित्य कोणकोणतं लागणार आहे? बघा, भारतीय राज्यघटना जे आहे, भारतीय राज्यघटनेसाठी तुम्ही भगीरथ प्रकाशन, रंजन कोळंबे सरांचं बुक वाचा, सफिशियंट आहे. ठीक आहे, राज्यघटनेसाठी. भारतीय अर्थशास्त्रासाठी म्हणून तुम्ही देसले सरांचं किंवा भगीरथ प्रकाशनचं दोन्हीपैकी कुठलंही एक तुम्ही वापरू शकता. भूगोलासाठी दीपस्तंभ प्रकाशनचं पण आहे, पिक्टोरियल आहे, आणि सौदीचं पण आहे. दोन्हीपैकी कुठलंही एक वापरा. इतिहासासाठी जे आहे 11वीचं स्टेट बोर्ड आहे आपलं, समाधान महाजन सरांचं आहे, ते तुम्ही यूज करा. सामान्य विज्ञानासाठी, सायन्ससाठी स्टेट बोर्ड 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड तुम्ही यूज करा, प्लस सचिन भस्के सरांचं जे आहे ते तुम्ही यूज करा. चालू घडामोडीसाठी जे आहे परिक्रमा तुम्ही यूज करू शकता, किंवा सिम्प्लिफाईड यूज करू शकता, किंवा तुम्हाला जे वाटतं ऑथेंटिक ते यूज करा. ठीक आहे, येस. गणितासाठी सचिन ढवळे सरांचं आहे, अरगडे सरांचं आहे, दोन्हीपैकी कुठलीही बुक तुम्ही यूज करा. बुद्धिमत्तेसाठी सुद्धा सचिन ढवळे सर किंवा अरगडे सर यांच्यापैकी तुम्ही कुठलंही यूज करू शकता मित्रांनो. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्ही रेफरन्स मटेरियल सुद्धा ही अशा प्रकारे यूज करायचे आहेत, जे अतिशय महत्वाचे आहेत. ठीक आहे, ओके. सो रेफरन्स मटेरियल. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा मास्टर प्लॅन होता, अगदी मायन्युटली तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. हा जर तुम्ही मास्टर प्लॅन तुम्ही जर फॉलो केला तर मित्रांनो तुम्हाला या ग्रुप सी मध्ये 100% 65+ तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत.
ठीक आहे. हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी बनवलेला आहे. यासाठी खूप मेहनत पण घ्यावी लागली आहे. तुमचा फायदा व्हावा, अल्टिमेट तुम्हाला फायदा हवा, तुम्हाला नोकरी लागावी आणि एमपीएससी चक्रव्यूहामध्ये तुम्ही बाहेर पडले पाहिजेत आणि तुम्हाला छान जीवन जगता आलं पाहिजे, त्याच्यासाठी हा थोडासा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला अशा अभ्यासाच्या संबंधी एमपी संबंधी कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ पाहिजे त्यासाठी मला तुम्ही मेसेज करू शकता. येस, सो थांबूया मित्रांनो आपण. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू.